IPC पाहत आहोत. IPC मध्ये आतापर्यंत आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी पाहत होतो. या ऑफेन्सेस अगेन्स्ट प्रॉपर्टी मध्ये आपण थेफ्ट, एक्स्टॉर्शन, रॉबरी, डकेती हा पार्ट आपण बघितला. त्यानंतर त्याच्यापुढे आपण क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी, क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट हे देखील पाहिलं. त्यानंतर चिटिंगचा टॉपिक बघितला, मिस्चिफ बघितला. त्यानंतर आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेज बघितलं. त्यामध्ये बिगॅमी बघितलं, कन्सेंट ऑफ प्रायर मॅरेज हा एक बघितला. त्यानंतर सेक्शन 497 स्ट्रक डाऊन झालं, जे की अडल्टरी हे होतं. असे आपण ते ऑफेन्सेस अगेन्स्ट मॅरेज बघितलं. ऑफेन्स अगेन्स्ट मॅरेज मधला एक पार्ट आहे तो म्हणजे क्रुएल्टी, सेक्शन 498 ए. ओके, सो तो पार्ट आणि डावरी डेथ हा थोडा आपण को रिलेटेड आहे, म्हणजे थोडा त्यामध्ये डिफरन्स आहे. तर डावरी डेथ हा जो आपण पार्ट बघणार आहोत त्यावेळेला आपण जो क्रुएल्टीचा पार्ट त्यावेळेला आपण डिस्कस करूया. ओके, त्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे हे आपण जाणून घेऊया. कारण डावरी डेथ आणि क्रुएल्टी बाय हॅलो क्रुएल्टी हे जे सेक्शन आहेत ते जरा को रिलेटेड वाटतात, पण ऍक्च्युअल त्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपण तो सेक्शन पाहताना क्रुएल्टी हा टॉपिक पाहिला आपल्याला कळून येईल. ओके, सो क्रुएल्टीचा टॉपिक आपण जरा पुढे ठेवूया. आज आपण डिफॉर्मेशन हा जो एक आपला महत्त्वाचा टॉपिक आहे तो आज आपण या ठिकाणी डिस्कस करूया. ओके, डिफॉर्मेशन मेन्शन अंडर सेक्शन 499 टू सेक्शन 502 499 ते 502 पर्यंतचा हा एक सेक्शन आहे. जवळपास 4 सेक्शन यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. सेक्शन 499 मध्ये डिफॉर्मेशनची डेफिनेशन दिलेली आहे, त्याला काही 3 एक्सप्लेनेशन आहेत आणि बाकीचे एक्सेप्शन्स आहेत. तर ते एक्सेप्शन 7 ते 8 आहेत. तर ते आपण शॉर्ट मध्ये डिस्कस करणार आहोत. काय 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 केल्यानंतर डिफॉर्मेशन होत नाही. ओके, सुरुवातीला आपण डिफॉर्मेशनची डेफिनेशन मी इथे लिहिली आहे, तर ती आपण एकदा बघूया. त्यानंतर मग आपण एक्सप्लेनेशन जे आहेत ते आपण डिस्कस करूया. डेफिनेशन बघा, whoever by words either spoken or intended to be read, words spoken intended to be read or by sign or by visible representation makes or publish any imputation concerning any person with intent. इंटेंशन काय? विथ इंटेंट टू हार्म. इंटेंशन काय? टू हार्म. और नोईंग, माहिती आहे त्याला, नोईंग म्हणजे माहिती आहे त्याला, नोईंग दॅट और हॅव्हिंग रिझन टू बिलीव्ह दॅट इट विल हार्म द रेप्युटेशन ऑफ दॅट पर्सन इज सेड टू डिफेम दॅट पर्सन except the cases herein after accepted. काही केसेस दिलेले, काही 7 ते 8 पॉइंट आहे ते सोडले तर इतर जे काही असं इम्प्युटेशन तुम्ही एखाद्याने साइन केलं किंवा डिफेम करतोय त्याने बाय साइन किंवा विजिबल रिप्रेझेंटेशन, स्पोकन और रिटन असं काही त्याने डिफॉर्मेशन केलं जे की या 7-8 ग्राउंड मध्ये येणार नाही, तर तिथं डिफॉर्मेशनचा गुन्हा होईल. आणि डिफॉर्मेशनच्या गुन्ह्याला अंडर सेक्शन 500 खाली जी काही पनिशमेंट वगैरे आहे ती देण्यात येईल. तर आपला मेन भाग आपल्याला हे कळालं डिफॉर्मेशन म्हणजे काय. तर whoever by words either spoken or intended to be read or by sign or by visible representation. आता हे जर आपण एवढं डिस्कस करूया. बाय वर्ड्स ईदर स्पोकन म्हणजे आपण बोलून वगैरे एखाद्याची आपण हे करतो, बोलण्याने किंवा लिहिल्यामुळे. बाय टू बी रीड, इंटेंडेड टू बी रीड, स्पोकन किंवा तुम्ही लिहून वगैरे एखाद्याची बदनामी केली जाते. त्यानंतर बाय साइन म्हणजे 2 व्यक्ती समोर आहेत आणि आता एक व्यक्ती समजा दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहे, तर बाय साइन करणं असं आपण करतो ना. एखाद्या आता ए बी च्या बाजूला आहे, तर माझं घर समजा एखादं समजा हे चाललं आहे, म्हणजे काय त्याला म्हणतो आपण समारंभ वगैरे चाललेला आहे, तर असं बी येतो आणि
बी भाषण देत असतो तर त्याच्या बाजूला ए उभा असतो, तर बी असं त्याच्याकडे साईन करून म्हणजे असं बघून असं म्हणतो समोरच्याला की माझं अमुक अमुक घड्याळ कुणी चोरलेलं नसतं, त्याला एक घड्याळ चोरलेलं असतं, त्याला माहित असतं की बी ने चोरलेलं असणार पण त्याने तो कधी बोललेला नसतो. तर तो बी कडे जरा असं डोळे साईन वगैरे करून लोकांना सांगतो की माझं घड्याळ कोणी चोरले माहिती नाही, जेणेकरून त्या साईन नुसार समोरच्या लोकांना कळून जातं की ह्यानेच ते घड्याळ चोरलेलं आहे. जो बाजूचा व्यक्ती आहे त्याला आपण बाय साईन असं म्हणतो, किंवा बाय व्हिजिबल रिप्रेझेंटेशन, दिसेल असं काही फलक वगैरे लावलेला. मेक और पब्लिश एनी इम्प्युटेशन कन्सर्निंग एनी पर्सन, एखाद्या व्यक्ती विरुद्ध, एनी पर्सन आहे, प्रॉपर्टी वगैरे नाही, एनी पर्सन विथ इंटेंट म्हणजे व्यक्तीच्या रिलेटेड असतं, प्रॉपर्टीच्या रिलेटेड नाही, त्याच्यामुळे इथं एनी पर्सन हा आलेला आहे, एनी पर्सन. आता जे ओके एनी पर्सन ओके विथ इंटेंट टू हार्म, या व्यक्तीचं काय आहे इंटेन्शन काय असलं पाहिजे की हार्म वगैरे होण्यामागे, विथ इंटेंट टू हार्म और नोइंग दॅट हॅव्हिंग रिझन टू बिलीव्ह that it will harm the reputation of that person is said to defame that person except the cases herein after accepted. थोडक्यात ते जे काही तो बोलत आहे किंवा काय ती त्या बोलण्यामधून तो एखाद्या व्यक्तीचं डिफॉर्मेशन करत आहे, तो जे करत आहे डिफॉर्मेशन त्याचं त्याच्या रेप्युटेशनला, त्या व्यक्तीच्या रेप्युटेशनला हार्म वगैरे होणं हा त्यामागचा उद्देश असला पाहिजे. ओके सो ही झाली अंडर सेक्शन 499 खाली डेफिनेशन 499. आता याला एक्सप्लेनेशन काय ते बघा. एक्सप्लेनेशन काय, एक्सप्लेनेशन 1 काय, इम्प्युटेशन कन्सर्निंग डिसीज पर्सन मे अमाउंट टू डिफॉर्मेशन if it harm the reputation of that person if he was living and harm the feeling of near relative of a deceased person. म्हणजे काय बघूया, एक्सप्लेनेशन 1 काय सांगतो बघा. ए ही एक व्यक्ती आहे, ओके ही मयत झालेली असते, मयत एक्सपायर जी मयत झालेली आहे. बी हा ए ची बदनामी करतो एका समारंभामध्ये वगैरे की ए असा होता, ए तसा होता, ए ने खूप असं केलं तसं केलं, डिफॉर्मेशन केलं बाय वर्ड्स. ओके सो या ठिकाणी ए तर आज हयात नाहीये, तर इथे ए चं डिफॉर्मेशन झाले की नाही हे काय झालं आहे की नाही हा क्वेश्चन आहे. तर एक्सप्लेनेशन 1 काय सांगतं की या ठिकाणी बी ने ए चं डिफॉर्मेशन केलेलं आहे, पुन्हा ए चे जे रिलेटिव्ह आहे सन 1 सन 2 ते यामध्ये सूट दाखल करू शकतात, ते क्रिमिनल ऍक्शन घेऊ शकतात बी अगेन्स्ट. ओके सो हे आपल्याला एक्सप्लेनेशन 1 मध्ये सांगितलेलं आहे. वर्डिंग परत एकदा बघा एक्सप्लेनेशनची. इम्प्युटेशन कन्सर्निंग डिसीज पर्सन ए ओके मे अमाउंट टू डिफॉर्मेशन, ए चा डिफॉर्मेशन झालंय असं कन्सिडर करण्यात येईल. मे अमाउंट, मे शब्द शाल नाही, मे म्हणजे हा डिस्क्रिशनरी पॉवर आहे. ओके झालं असं म्हणता येणार नाही, सर्कमस्टन्सेस एव्हिडन्स इतर फॅक्ट्स कन्सिडर करून असं म्हणता येऊ शकेल की याचं डिफॉर्मेशन झालंय. इफ इट हार्म द रेप्युटेशन ऑफ द पर्सन इफ ही वॉज लिव्हिंग अँड हार्म द रेप्युटेशन ऑफ नियर रिलेटिव्ह ऑफ डिसीज पर्सन, जणू काही तो व्यक्ती हयात आहे असं कन्सिडर करण्यात येईल आणि त्या व्यक्तीने ह्या बी ने ए चं डिफॉर्मेशन केलेलं आहे असं कन्सिडर करण्यात येईल. आणि या व्यक्तीचे जे नियर रिलेटिव्ह वगैरे आहेत सन हे यांचं डिफॉर्मेशन झालं असं कन्सिडर करण्यात येईल.
म्हणजे यांचं डिफॉर्मेशन केलं म्हणजे यांचं डिफॉर्मेशन झालं थोडक्यात. सो इनडायरेक्टली म्हणताय त्यांच्या फॅमिलीचं वगैरे. सो या ठिकाणी सन 1 सन 2 या बी विरुद्ध क्रिमिनल ऍक्शन घेऊ शकतात डिफॉर्मेशन खाली. ओके. सो हा एक पार्ट झाला. एक्सप्रेशन 2 काय सांगतोय बघा. एक्सप्रेशन 2, imputation concerning company or association may amount to defamation. ओके. आता आपण एनी पर्सन हा एक शब्द बघितला डेफिनेशन मध्ये. काय एनी पर्सन. ओके. सो आपल्याला तुम्ही पर्सनची जर का ज्युरिस्प्रुडन्स मध्ये बघितलं, कायद्याच्या प्रत्येक शब्दाचं किंवा प्रत्येक ह्याचं मीनिंग हे ज्युरिस्प्रुडन्स मध्ये असतं. ज्युरिस्प्रुडन्स मध्ये तुम्ही जेव्हा ज्युरिस्प्रुडन्स वाचत असेल तेव्हा तुम्हाला डीप नॉलेज भेटतं. ज्याचा ज्युरिस्प्रुडन्स चांगला त्याचं कायद्यावरती प्रभुत्व असतं. आता एनी पर्सनचं ज्युरिस्प्रुडन्स मध्ये काय सांगितलं आहे की पर्सन दोन प्रकारचे असतात. एक नॅचरल पर्सन आणि एक आर्टिफिशियल पर्सन. आर्टिफिशियल म्हणजे कोण झालं, कंपनी, असोसिएशन, कंपनी वगैरे असतात ना, असोसिएशन, फर्म वगैरे, यांचा समावेश देखील पर्सन मध्ये केलेला आहे. सो या कंपनीचं वगैरे कोणी डिफॉर्मेशन केलं तर या कंपनीचे जे कोणी हे असतील ते देखील कंपनीचं हे केलेलं आहे डिफॉर्मेशन, म्हणून क्रिमिनल ऍक्शन घेऊ शकतात. हे आपल्याला एक्सप्रेशन 2 मध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात एक्सप्रेशन 2 मध्ये फक्त एवढं सांगितलं आहे की तुम्ही फक्त एखाद्या व्यक्तीचं नाही तर जर का कंपनीचं वगैरे डिफॉर्मेशन केलं तर तरी देखील अंडर सेक्शन 499 या डिफॉर्मेशनच्या टॉपिक मध्ये गुन्हा होईल आणि सेक्शन 500 नुसार जी काही पनिशमेंट आहे ती त्यामध्ये देण्यात येईल. एक्सप्रेशन 2 आपण परत बघूया. इम्पुटेशन कन्सर्निंग कंपनी और असोसिएशन मे अमाउंट टू डिफॉर्मेशन. म्हणजे याचं म्हणजे कंपनी आणि असोसिएशनच्या रिलेटेड कोणी डिफॉर्मेशन केलं तरी देखील सेक्शन सेक्शन 499 खाली त्याचं डिफॉर्मेशन झाल्यास कन्सिडर करणार आहे. आता कंपनी आणि असोसिएशन अशी काही असे वर्ड्स डेफिनेशन मध्ये वापरलेले नाहीत. सो एनी पर्सन मध्येच कंपनी आणि असोसिएशन हे इन्क्लूड होतात. ओके. तर हे आपल्याला काय कोण सांगतो, हे ऍज अ मीनिंग हे काही आपल्याला आयपीसी मध्ये कुठे दिलेलं नाही. तर एनी पर्सन मध्ये याचा समावेश होतो हे आपल्याला ज्युरिस्प्रुडन्स मध्ये सांगितलेलं आहे. ज्युरिस्प्रुडन्स वाचताना आपण त्याबद्दल डिटेल डिस्कस करणार आहोत. इथे फक्त आपण एवढा पॉइंट लक्षात ठेवा की एनी पर्सन इन्क्लूड्स नॉट ओनली ह्युमन बॉडी ओनली, इट इज ऑल्सो इन्क्लूड कंपनी, असोसिएशन वगैरे. मग ते कंपनी म्हणजे कंपनीमध्ये डायरेक्टर्स वगैरे असतात ते सूट फाईल करतात. ओके. सो हा झाला एक्सप्रेशन 2. एक्सप्रेशन 1 बघितलं आपण. एक्सप्रेशन 2. एक्सप्रेशन 3 काय आहे तर इम्पुटेशन ऑल्सो इन्क्लूड्स अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन. ओके. हा सोपा आहे. इम्पुटेशन मध्ये कसा अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशनचा देखील समावेश केला जातो. ओके. त्यानंतर ओके, हे झाले आपले एक्सप्लेनेशन. आता आपण मगापासून आपण डिस्कस करतोय की काही खाली दिलेले एक्सेप्शन्स आहेत. तर आता आपण ते एक्सेप्शन्स बघूया काय आहेत. जवळपास ते एक्सेप्शन्स आहेत 9 एक्सेप्शन्स आहेत. तर ते वन बाय वन आपण 9 एक्सेप्शन्स बघूया. या ठिकाणी मी हे पुसून घेतो. थोडक्यात आपण डिफॉर्मेशनची आतामध्ये डेफिनेशन बघितली. त्यानंतर आपण 3 एक्सप्रेशन बघितले. एक इथे व्यक्ती डेथ झालाय तर त्याचं. त्यानंतर एनी पर्सन इट इन्क्लूड बोथ कंपनी आणि असोसिएशन, म्हणजे कंपनी आणि असोसिएशनच्या रिलेटेड देखील डिफॉर्मेशन केले जातं. फक्त ते एखाद्या व्यक्तीच्या रिलेटेड असणं गरजेचं नाही. तर कंपनीच्या किंवा असोसिएशनच्या रिलेटेड जर का कोणी अपशब्द वगैरे केलं तरी देखील त्या कंपनीचं वगैरे डिफॉर्मेशन केलेलं आहे असं कन्सिडर करण्यात येईल. सो तिथे जेव्हा आपण एनी पर्सन डिफॉर्मेशन मध्ये जेव्हा एनी पर्सन वर्ड आपण वापरतोय तर तेव्हा एनी पर्सन म्हणजे त्या ठिकाणी कंपनी, असोसिएशन यांचा देखील त्यामध्ये समावेश होतो. ओके. आणि एक्सप्रेशन 3 काय ते अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन आहे. इम्पुटेशन मध्ये अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशनचा देखील समावेश केलेला आहे. ओके. आता त्यानंतर आपण बघूया ते एक्सेप्शन्स. ओके.
इम्पुटेशन हे पुसून घेतो आणि मग आपण वन बाय वन ते त्यातले मेन डिस्कस करूया काय काय. शॉर्ट मध्ये मी तुम्हाला ते 9 जे एक्सेप्शन्स आहेत ते जरा मोठे आहेत, तर शॉर्ट मध्ये ते वन बाय वन लाईन मध्ये आपण ते पाहूया, जेणेकरून तो पॉइंट तुमच्या लक्षात राहिला की तुम्ही ते त्याबद्दल लगेच कळेल. ओके. सो पहिलं यामध्ये एक्सेप्शन काय आहे तर इम्पुटेशन ऑफ ट्रुथ इन पब्लिक गुड. एखादं खरं जे काय बोललेले आहे ते पब्लिक गुड साठी वगैरे असेल, पब्लिकच्या म्हणजे लोकांकरिता जर ते काही गुड वगैरे असेल तर ते त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे. सेकंड काय, पब्लिक कंडक्ट ऑफ अ पब्लिक सर्वंट. पब्लिक सर्वंटने ज्यावेळेला आपली ड्युटी वगैरे करत आहे त्यावेळेला त्याने काही जर का कंडक्ट वगैरे केलं तरी देखील त्याला एक्सेप्शन दिलेले आहे. ओके. सेक्शन 3 काय, कंडक्ट ऑफ एनी पर्सन रिलेटिंग टू द क्वेश्चन ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स. ओके, कंडक्ट ऑफ एनी पर्सन रिलेटिंग टू द क्वेश्चन ऑफ पब्लिक इम्पॉर्टन्स. पब्लिक थोडक्यात पहिले 3 एक्सप्रेशन आहेत ते सगळे पब्लिक कंडक्ट किंवा पब्लिक सर्वंटने पब्लिक साठी एखादं काही चांगलं काम केलं किंवा एखादं काही ट्रुथ जी सत्य गोष्ट आहे ती समोर आणली जी की लोकांच्या उपयोगाकरता वगैरे आहे, तर त्यांना एक्सेप्शन दिलेलं आहे. ओके. भले त्याने डिफॉर्मेशन प्रॉपर होत असलं तरी चालेल, पण ते पब्लिक पर्पज करता असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक्सप्रेशन 4 काय, पब्लिकेशन ऑफ प्रोसिडिंग ऑफ द कोर्ट. कोर्टाची जी प्रोसिजर आहे ती देखील पब्लिश केली तर ती खरी पब्लिश होणं गरजेचं आहे. ओके. कोर्टात एखादी प्रोसिजर चालली आहे ती समजा पेपर मध्ये वगैरे दिली, भले त्याच्यामुळे कोणाचं डिफॉर्मेशन वगैरे होत असेल ती वेगळी गोष्ट झाली, पण कोर्टाचं जी प्रोसिजर आहे ती मांडणं पब्लिकच्या समोर यामध्ये डिफॉर्मेशन होत नाही. ओके. सो पब्लिकेशन ऑफ प्रोसिडिंग ऑफ कोर्ट हे त्यामध्ये एक एक्सेप्शन आहे. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ द मेरिट ऑफ द केसचे जे मेरिट्स वगैरे आहेत त्यावरती तुम्ही लिहू शकता वगैरे. मेरिट्स ऑफ द पब्लिक परफॉर्मन्स. त्यानंतर येतं accusation prefer to person who has lawfully authority in good faith. Okay. Next, imputation made for a protection of own interest or interest of another person. म्हणजे स्वतःचं जे काही इंटरेस्ट आहे ते प्रोटेक्ट करण्याकरिता किंवा इतर व्यक्तीचा जे काही इंटरेस्ट आहे ते प्रोटेक्ट करण्याकरिता आपण जर का इम्प्युटेशन वगैरे काही केलं तर ते देखील यामध्ये एक्सेप्शन दिलेलं आहे. असे काही त्यामध्ये 4-5 एकूण 9 एक्सेप्शन्स आहेत. सोपे आहेत, ते वन लाईन मध्ये वगैरे आहेत. ही जी सेंट्रल आयडिया सांगितली मी प्रत्येक एक्सेप्शन ती तुम्ही लक्षात ठेवली ना तर जे एक्सप्रेशन आहे ते वास्तविक तुम्हाला सोपं जाईल ना. 1 सेकंड. त्यानंतर पुढचा पार्ट येतो तो म्हणतो पनिशमेंटचा. सेक्शन 500 मध्ये पनिशमेंट काय बघा, पनिशमेंट फॉर डिफॉर्मेशन 2 इयर. ओके. सो सेक्शन 499 हा डेफिनेशनचा क्लॉज झाला, बरोबर. 500 2 इयर. ओके. त्यानंतर अंडर सेक्शन 501 पनिशमेंट फॉर प्रिंटिंग डिफॉर्मेटरी मॅटर, त्याला देखील 2 इयर पनिशमेंट आहे. प्रिंटिंग डिफॉर्मेटरी मॅटर. ओके. आणि द नेक्स्ट इज सेल ऑफ डिफॉर्मेटरी मॅटर, सेक्शन 502, त्याला पण 2 इयर. ओके.
2 इयर, त्याला पण 2 इयर पनिशमेंट आहे. तर डिफॉर्मेशनच्या टॉपिक मध्ये सेक्शन 499 हा डेफिनेशनचा क्लॉज आहे. त्याला तीन एक्सेप्शन्स आहे, एक्सप्रेशन आहेत. 8 ते 9 त्याला आपण हे म्हणतो काय बरं, एक्सेप्शन्स आहेत. त्यानंतर 500 ला 2 इयर पनिशमेंट, 501 ला 2 इयर आणि 502 ला 2 इयर पनिशमेंट, असं सर्वांना 2 वर्ष एवढी शिक्षा आहे. ओके, सो हा आपला कव्हर झाला डेफिनेशनचा, सॉरी डिफॉर्मेशनचा पार्ट. त्यानंतर आहे क्रिमिनल इंटिमेशन, म्हणजे धमकी देणं वगैरे. तर तो जो पार्ट आहे तो आपण वन बाय वन डिस्कस करूया. हे मी पुसून घेतो, तो एक पार्ट आपण डिस्कस करून घ्या, म्हणजे हा समोरचा पार्ट आपला कव्हर झाला. आणि उद्यापासून आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट पर्सन, हा ह्युमन बिंग, सॉरी ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी, हा पार्ट आपण डिस्कस करूया. हे मी जरा पुसून घेतो. सो फ्रेंड्स, क्रिमिनल इंटिमेशन आणि सेक्शन 511 अटेम्प्ट टू कमिट ऑफेन्स, हा जो पार्ट आहे तो थोडा आपण उद्या बघूया. आज जरा मला काम आहे. सो आज आपण डिफॉर्मेशनचा पार्ट कव्हर केलेला आहे. उद्या आपण हा राहिलेला सर्व पार्ट कव्हर करूया. आणि त्यानंतर परवापासून आपण ऑफेन्सेस अगेन्स्ट ह्युमन बॉडी हा पार्ट आपण डिस्कस करूया. आज आपण इथे थांबूया. डिफॉर्मेशनच्या रिलेटेड काही क्वेश्चन वगैरे असले तर तुम्ही माझ्या नंबरवरती कॉल करून मला विचारू शकता. डिफॉर्मेशन थोडा सोपा टॉपिक आहे त्या मानाने. त्याच्यात डिफॉर्मेशन काय, डेफिनेशन सोपे, त्यानंतर त्याला एक्सप्लेनेशन आहेत. तीन एक्सप्लेनेशन म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीची डेथ झाली आणि त्याचं डिफॉर्मेशन केलं तर त्याचे जे लीगल रिप्रेझेंटेटिव्ह वगैरे आहेत ते केस दाखल करू शकतात. त्यानंतर मग लीगल हेअर कोण आहेत ते सूट फाईल करू शकतात. लीगल हेअर आणि लीगल रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये फरक आहे. तो काय, तो आपण सीपीसी पाहत असताना आपण पाहणार आहोत. ओके, त्यानंतर सेकंड पार्ट येतो तो म्हणजे आपण बघितलं, सेकंड एक्सप्रेशन बघितलं ते म्हणजे